बुलेटिनमध्ये बुलेटिनची सुरुवात करूयात। काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे आणि या भेटीमध्ये नक्की काय काय घडलेलं आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। भाजपच्या कुरघोडीवरून एकनाथ शिंदेंची दिल्लीत अमित शहांकडे तक्रार। महायुती विरोधातील बंडखोर नेत्यांना रवींद्र चव्हाणांकडून आर्थिक पाठबळ, पक्षप्रवेशासाठी पैशाचा वापर, ऑपरेशन कमळवरून शिंदेंची नाराजी, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र भाजपच्या पाठीशी, पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा। महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष, तुम्ही एनडीएचे प्रमुख, तुमचा सन्मान राखला जाईल। भाजपा नेत्यांच्या तक्रारीनंतर शहांचं शिंदेंना आश्वासन, सूत्रांची माहिती। महायुतीत एकामेकांच्या नसा आवळणं सुरू, बाबा मला मारलं म्हणून कोणतरी दिल्लीला गेलं, इतकी लाचारी कशासाठी? शहा शिंदे भेटीवरून उद्धव ठाकरेंची खोचक टीका। मी तक्रारीचा पाडा वाचणारा रडणारा नाही तर लढणारा नेता, लहानसहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवर आणत नाही। नाराजीचा विषय कालच संपला, शहांकडे भाजपा नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं। माझ्या मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी शिवसेनेत गेले आहेत, ज्यांना संधी मिळाली ते शिवसेनेत गेले, कुठलीही नाराजी नाही। चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं स्पष्ट, काँग्रेसमध्येही नाराजी, अनेक लोक भाजपात येत असल्याचं वक्तव्य। मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा, महायुतीत वितुष्ट येईल असं काम करू नका। अमित शहांसोबतच्या भेटीनंतर शिंदेंचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना आदेश। रवींद्र चव्हाणांनी पहिला प्रचार रत्नागिरीतून सुरू केल्याबद्दल धन्यवाद। रवींद्र चव्हाण आमच्या सर्वांपेक्षा पदानं आणि मानानं मोठे आहेत। मंत्री उदय सामंत यांच्याकडून कौतुक। सामंत एकनाथ शिंदेंची बाजू सावरण्याचा आवाहन। दावोस दौऱ्यावेळी सामंत आणि फडणवीसांची गट्टी जमली, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचा दावा।